ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे. मुळातच पूर्णाईने आत्ता सायलीला आपली तन्वी म्हणून तिचा स्वीकार केलेला आहे. पण आता सायलीला जे महासत्य आठवणार आहे आणि त्याच वेळी एक अशी महत्त्वाची घटना घडणार आहे की ज्यामुळे सायली आता आपणच खरी तन्वी असल्याचं सर्वांसमोर सिद्ध करणार आहे. सायलीला असं काही रहस्य आठवलेलं आहे की ज्यामुळे ती आता सर्व काही भूतकाळ सांगत असते आणि तिने स्वतः सिद्ध केलेलं आहे की तीच खरी रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहे आणि खरी तन्वी आहे. पण नक्की असं काय आहे की ज्याच्यामुळे सायलीला तीच खरी तन्वी आहे हे समजलंय. आणि त्याचबरोबर आता इकडे साक्षीचा गेम देखील स्वतः सचिनने केलेला आहे. सचिनने अर्जुन आणि सायली यांना हिंट दिलेली आहे, ती म्हणजे आता साक्षीच्या असण्याची. आणि त्यानंतर साक्षी आता पकडली गेलेली आहे. नक्की काय घडलंय ते आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता ज्यावेळी इकडे सायली पूर्णाजीला सांगत आहे, पूर्णाजी तू काही काळजी करू नकोस, तुझी तन्वी आहे, मीच तुझी तन्वी आहे, तुला आता दुसऱ्या तन्वीला शोधायची गरज नाही आहे. आणि मग असं म्हटल्यावरती पूर्णाजी खूपच जास्त खुश झालेली आहे. जरी पूर्णाजी खुश झाली असली तरी सायलीला भूतकाळातील अशा काही गोष्टी आठवायला लागलेल्या असतात आणि तिला पूर्णाजीचे एक वाक्य म्हणजे तन्वी तू माझी आहेस ना, त्यावरती तन्वी सांगत असते हो पूर्णाजी, मी फक्त तुझीच आहे. आणि मग आता त्यावरती सायली तिथे विचार करत असते, हे सगळं मला का आठवतंय. आणि आता तिथे अचानक सायली बोलून जाते, पूर्णाजी तू मला लहानपणी असंच विचारत होतीस ना, आठवतंय का तुला. यावरती पूर्णाजी सांगायला लागते, हो हो मला आठवतंय. आणि ते तुला आठवलं या गोष्टीचं मला तर नवलच वाटतंय. आता या दोघींचं बोलणं ऐकून इकडे रविराज प्रताप यांना कळत नसतं की सायली हे नाटक करते का. आता तिथे सुमन विचार करते, आत्ता या तन्वीच्या भूतकाळातल्या गोष्टी सायलीला कशा काय माहीत असतील. सुमनला जरासा डाऊट आलेला असतो आणि ती विचार करत असते, प्रत्येक वेळेस प्रतिमाला असं का वाटतं की सायलीच तिची तन्वी आहे आणि तिची मुलगी आहे. आणि आज तरी ते सायली तिच्या आठवणी देखील सांगत आहे. आता या सगळ्यामध्ये सायली मात्र खूपच खुश झालेली आहे. पूर्णाजीसोबत मी असं होऊ देणार नाही. तिला काय झालंय, मला काही झालं तरी पूर्णाजीला बरं करायलाच हवं. त्यानंतर तो आता डॉक्टरांना बोलावतो. मग डॉक्टर पूर्णाजीला चेक करतात आणि चेक केल्यानंतर डॉक्टर सांगायला लागतात की खरं सांगायचं तर त्यांच्यावरती खूप मोठा आघात झाला आहे आणि आघात झाल्यामुळे त्या अशा प्रकारच्या गोष्टी बोलत आहेत. आणि त्या बऱ्या होईपर्यंत त्यांना तुम्हाला खोटे खोटे दिलासे द्यायलाच लागतील, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्णाजीला सत्य नाही समजलं पाहिजे. जेव्हा आता सगळेजण हे विचार करत असतात तेव्हा आता सगळ्यांनाच सायलीला तन्वी म्हणून चालावं लागतं. आणि आता सर्वजण ठरवतात की घरामध्ये आता सायलीला सायली म्हणून हाक मारायची नाही, तर तिला तन्वी म्हणून हाक मारायची. मग आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, ठीक आहे आपण एक काम करूया, या सगळ्यामध्ये सायलीला सर्वांनीच तन्वी म्हणून हाक मारायची. अर्जुन म्हणतो, पण या सगळ्यामध्ये पूर्णाजीला बरं करणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. त्यावरती डॉक्टर सांगायला लागतात, तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. एक वेळ अशी येईल ना, त्या स्वतःहूनच ती सायली आहे असं कबूल करणार आणि काहीतरी घटना घडणार आणि त्यानंतर सायली तन्वी नाही आहे हे त्यांना समजणार. आणि असं आता झाल्यानंतर सर्वजण डॉक्टरांवरती विश्वास ठेवून सायलीलाच तन्वी समजायला लागतात. आणि आता घरात सर्व काही वातावरण तन्वीमय होतं. तर आता पूर्णाजी एकदमच वेडीपिशी झालेली असते आणि ती सांगत असते, तन्वी काही झालं तरी तू माझ्यासोबत लहानपणासारखं आत्ता जेवायला बस. पूर्णाजी असं सांगून आत्ता तिला तिच्या ताटामध्ये जेवायला घेते. जोपर्यंत हा सर्व काही प्रकार चालू असतो तेव्हा सायली सांगायला लागते, पूर्णाई तुम्हाला आठवतंय का तो लहानपणीच दिवस. असं म्हणत आता त्या दोघीजणी एकमेकींना घास भरवायला लागतात. त्या भरवत असताना सायलीला आता जुन्या आठवणी सर्व काही आठवत असतात. पूर्णाजी तुला आठवतंय का, तू लहानपणी देखील मला असंच भरवायचीस. अर्जुन विचार करत असतो, सायली आता ही पूर्णाजीला बरं वाटण्यासाठी हे सगळं काही बोलते आहे का ती तिच्या मनातून बोलते आहे हे काहीच कळायला मार्ग नाहीये. हे सगळं चालू असताना पूर्णाजी सांगायला लागते, एक काम कर तन्वी, तू आता माझ्यासोबत थांब आणि सतत माझ्या भोवताली राहा. मग आता त्यानंतर रात्री सायली आता पूर्णाजीसोबतच झोपायला येते. आता तिथे सायलीला एकदम सगळ्या काही जुन्या आठवणी
एकदम बाहेर पडत असतात आणि तिला वाटत असतं की हे सगळं काही मी कुठेतरी अनुभवलेलं आहे. पूर्णाजी या सगळ्यामध्ये आपल्यासोबत असंच करत होती ना? आपण हे असं आधी का अनुभवलंय? मला असं का वाटतंय? पूर्णाजी म्हणत असते. काय झालं तन्वी, काय विचार करते? आता तिथे सालीला सर्व काही आठवत असतं. ती पूर्णाजीला म्हणते, मला सगळं काही आठवतंय. सालीला आता या सगळ्याचा त्रास होत असतो. नाही नाही, हे काहीतरी वेगळं आहे. मला या सगळ्यामधून आत्ता बाहेर पडायला पाहिजे. का पूर्णाजीसारखं माझी पण मेंटल हेल्थ बिघडली? सायलीच्या डोक्यात असा एक विचार आलेला असतो. ती म्हणत असते, पूर्णाजीसारखं मलाही आत्ता काहीतरी होईल. आता दुसऱ्या दिवशी इकडे अर्जुन मोठा प्लॅन करून आलेला आहे. तो म्हणजे आता इकडे आलेला आहे पोलीस स्टेशनला. कारण त्यांना माहीत असतं की प्रिया पकडली गेली आहे. त्यानंतर साक्षी नक्कीच महिपतला भेटायला येईल आणि काहीतरी नवीन खेळी हे सगळेजण मात्र खेळणार म्हणजे खेळणारच. आता त्या सगळ्यांच्या डोक्यात नक्की काय आहे आणि त्यांचं पुढचं प्लॅनिंग काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी ते आता तिकडे गेलेले असतात. आता त्यांनी सावंतांना देखील लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे. आता काही झालं तरी या सगळ्यामध्ये महिपतला कोण भेटायला येते, काय येते हे सर्व काही तुम्ही आम्हाला कळवायचं. आणि ज्या वेळेला आता इकडे साक्षीची एंट्री झालेली आहे त्याच वेळी आता सावंतांनी अर्जुन सायलीला फोन केलेला आहे आणि फोन करून बोलवून घेतलेला आहे. आता प्रत्येक वेळी साक्षी तिकडे वेश बदलून येत आहे हे आता सावंताच्या लक्षात आलेलं असतं. आणि आता त्यानंतर त्यांनी साक्षीला पकडण्याचं सर्व काही प्लॅनिंग केलेलं आहे. आणि आता तिथे साक्षीने अर्जुन सायलीला पाहिल्यावरती तिच्या पायाखालची जमीनच हादरलेली आहे. आणि त्यानंतर तिकडे आता अर्जुन सायली आतमध्ये गेलेले आहेत. आणि आता त्याच वेळी साक्षी तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करते. आणि ती पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना ते दोघेजण साक्षीला पकडतात आणि म्हणतात, तुला काय वाटलं की आम्ही या सगळ्यामध्ये प्रियाला पकडले म्हणून तुला सोडून देऊ का? बिलकुल नाही. तुझी सुद्धा तशीच वाट लागणार जशी प्रियाची लागली. आता तिथे साक्षी पूर्णपणे अडकलेली असते. आता प्रियाची वाट लावली आणि साक्षीचा देखील बरोबर तिथे कार्यक्रम झालेला आहे. आणि आता इकडे त्यानंतर अर्जुन सायली घरी आल्यानंतर अर्जुनच्या डोक्यामध्ये जो काही प्रश्न पडलेला असतो तो आता अर्जुन तिला विचारण्याचा प्रयत्न करतो. सायली, पूर्णाजीबरोबर तू ज्या गोष्टी बोलत होतीस ना त्या गोष्टींचं काहीच कळायला मार्ग नाही आहे. म्हणजे तुला कशा काय त्या गोष्टी आठवत होत्या? यावरती सायली म्हणते, अर्जुन सर, मला देखील या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. यावरती अर्जुन म्हणतो, नाही नाही, तुला या गोष्टी आठवायला लागतील की नक्की काय आहे? मग आता तिथे सायली खूप आठवण्याचा प्रयत्न करते आणि ती आता खूपच स्वतःला जास्त ताण देत असते. ते आता विचार करून करून मोठ्याने किंचाळते, आई बाबा, आई बाबा असं ती म्हणत असते. मग आता हे ऐकून तिथे सर्वजण धावत पळत आलेले आहेत आणि काय झालं सायली, तू बरी आहेस ना असं विचारतात. आणि त्यावेळी सायलीला आता काहीच कळत नाहीये की आपल्यासोबत नक्की काय होतंय. आणि सायली जोरजोरात ओरडायला लागलेली असते. आता ज्या वेळेला हे सगळं काही चाललेलं आहे त्यावेळेला सायली आता मीच खरी तन्वी, मीच रविराजांची मुलगी आहे, प्रतिमात्याची मीच मुलगी आहे असं ओरडायला लागते. मग आता त्यानंतर हा सगळा काही प्रकार समोर आल्यावरती प्रेक्षकांनो आता एका झटक्यात सगळी काही समीकरणं बदलताना आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर मालिका खूप सुंदर वळणावरती आलेली आहे. सायलीचा आता आपण खरी तन्वी असल्याचं समोर आणणार आणि एका झटक्यात मालिका आता संपणार आहे आणि मालिकेचा एकदाचा शेवट आपल्याला बघायला मिळणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे येणारे धमाकेदार भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.